दादांसाठी घेऊन आलो आणि गीतेचं सार पण घेऊन आलो आणि आपल्याला पुढे एकत्र लढायचंय आणि असत्याच्या विरोधात सत्याला लढायचंय या भावनेतून मी आले. पाटलांचा एक सातत्याने आरोप आहे की राज्य सरकार आश्वासनं देतं नंतर फसवणूक करतं. मुंबईतही तेच झालं. आता मी ऐकतोय, समजून घेतोय, मात्र तुम्हाला अल्टिमेटम मी दिलाय 3-4 दिवसांचा. नाही, असं आहे की काल माननीय विखे पाटील साहेब ज्येष्ठ मंत्री आहेत, उपसमितीचे अध्यक्ष आहेत, मराठा समाजाचे खूप मोठे नेते आहेत, 4 पिढ्या त्यांचं नेतृत्व राज्यामध्ये आहे. त्यांनी त्यांच्याशी बोलताना फार स्पष्ट भूमिका घेतली की काल जे काही 13-14 पॉईंट त्यांना दिले, ज्याच्या नोटिफिकेशन किंवा पत्रक काढणे, त्या बाबतीत त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची देखील चर्चा केली आणि मग ते पत्रक दादांना दिलं. दादांनी ते मान्य केलं. आणि मला एक गोष्ट दादांची काल आवडली की समाजाचे अभ्यासक आहेत त्यांना पाठवून त्यांच्याबरोबर चर्चा करून पुन्हा जनतेसमोर ते जे म्हणतायत ते बरोबर आहे वदवून घेतलं. नाही तर उद्या काय होतं की दादांनी घेतलं, प्रसाद लाड आले, दादा बोलले आणि उपोषण मागे झालं, असं नाही केलं. तर समाजासमोर त्यांच्याकडनं वदवून घेतलं अभ्यासकांकडनं की बाबा याच्यातल्या त्रुटी काय आहेत. आमदार प्रसाद लाड बोलत होते. पुढची बातमी, आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता विजय वडेट्टीवार यांनी सरकारवरती टीका केली आहे. हे लबाडाचं आणि डबल ढोलकी सरकार आहे अशी घणाघाती टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. सरकार दोन्ही समाजाला एकमेकाविरोधात उभं करायचं काम करतंय का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी जरांगेंनाही सरकारवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय. त्यावरून जरांगेंनीही वडेट्टीवारांचा जोरदार समाचार घेतलाय. मुख्यमंत्री असं म्हणतात की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, ओबीसीचं नुकसान करणार नाही. म्हणजे हाच सगळा डबल ढोलकी कारभार आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी ओबीसीची बाजू घ्यायची, विखे पाटलांनी करार करायचा. यात नेमका सरकारचा उद्देश काय आहे की दोघांनाही एकमेकाच्या विरुद्ध लढवायचं आहे, दोघांनाही एकमेकाच्या विरुद्ध उभं करायचं आहे आणि सत्तेची खुर्ची टिकवायची आहे. हे सरकार कुणाच्या बाजूचं आहे, कुणासाठी काम करते हे माझ्या ओबीसी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून अशा दुतोंडी सरकारवर, डबल ढोलकी सरकारवर अजिबात विश्वास ठेवू नका. ओबीसीचं नुकसान होत असेल तर आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही आणि त्याची तयारी आपण करा. मी सोबत आहे आणि लवकरच याची घोषणा सुद्धा आम्ही करू. हे यावर विश्वास ठेवू नका. आणि ओबीसींनाही सांगतोय मी की सरकारची भूमिका कधी तुमच्या बाजूला राहिली नाही. जो आत्ताचा जी.आर. काढला तो जी.आर. हा ओबीसीच्या बहुजनांच्या मुळावर उठणार आहे. कारण ओपनमध्ये कॅटेगरीच्या लोकांना स्थानच ठेवलं नाही. तेले एकरी ढोलकी होय उगा काय तुमच्या सत्ता होते तेव्हा कुठं गेलता, तेव्हा लय ओबीसीचं कल्याण केलं होय. तो सरकार होतं तेव्हा काय तर पाळणा बांधून दिला तेव्हा झोका ओबीसीला. काही बोलायचं उगा आपलं. हे आलं की याच्यावर बोलायचं. हे बी धडाचे नाहीत. हे काय ओबीसीला यांनी काय पाळणा बांधला नाही, मराठ्याला बी काय झोका बांधून दिला नाही. आलेले बी आपल्या जनतेला कळा ना काही ओबीसीला आणि मराठ्याला. उगाच झुंजतो आपण दोघांनी मिळून, ओबीसी आणि मराठा यांनी सगळ्यांनी मिळून सरकारविरुद्ध झुंजलं पाहिजे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी भाष्य केले. आरक्षणाच्या घडामोडींकडे आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत असं ते म्हणाले. दरम्यान ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल किंवा ओबीसी मधून आरक्षण दिलं जाईल अशा प्रकारचा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसंच कोणताही पुरावा नसताना सरसकटची मागणी सरकारने अद्याप मान्य केलेली नाही असंही ते म्हणाले. बाकीच्या मागण्या मी पाहिलं की रात्री 1 वाजता त्यांनी उपोषण सोडलं. पण त्याच्यामध्ये असं कठोर किंवा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागेल किंवा आम्ही सरसकट कुणबी प्रमाणपत्र म्हणजेच ओबीसीचे प्रमाणपत्र देऊ अशा प्रकारचा कुठलाही निर्णय सरकारने घेतला नाही. तशा प्रकारचं आश्वासनही काल त्यांना दिलेलं नाही. ज्यांच्याकडे पुरावा आहे, वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठ्याची नोंद असेल, त्यांना प्रमाणपत्र दिल्या जात असेल त्याला आमचा विरोध नाही, कारण तो नियम आहे.
परंतु अशा प्रकारचा पुरावा नसताना सरसकट जी मागणी होती ती अजूनही सरकारने मान्य केलेली नाही. आणि म्हणून काल सुद्धा नागपूरला आपल्यासोबत वार्ता करताना एका कार्यक्रमामध्ये ते असं बोलले की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही आणि सरसकट प्रमाणपत्र देणार नाही, एका समाजाच्या ताटातून काढून दुसऱ्याला देणार नाही, याचाच अर्थ ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही.